श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 3 मराठी अनुवाद. पूर्वी अंबरीश नावाचा एक राजा होता. तो निर्धारपूर्वक द्वादशी व्रत करीत असे. सर्व काळ हरिचिंतन करीत असे. त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी दुर्वास ऋषी द्वादशीला अतिथी म्हणून त्याच्याकडे आले. ती द्वादशी अशी होती की सूर्योदयानंतर एका घटकेच्या आत उपवास सोडायचा होता व अतिथी तर फारच श्रेष्ठ होता. अंबरीशला फार भय वाटू लागले. पारणे नीट पार पडले की नाही अशी शंका वाटू लागली. दुर्वास ऋषी येताच अंबरीशाने त्यांना नम्रपणे वंदन करून पाद्य अर्घ्य इत्यादी देऊन त्यांची यथोपचार पूजा केली. त्याने दुर्वासाची विनवणी केली. आज एक घटिकाच साधन द्वादशी आहे, तेव्हा कृपा करून आपले प्रातरानुष्ठान लवकर समाप्त करून भोजनाला घटकेच्या आत यावे. दुर्वास ऋषी नदीवर गेले. तिथे अनुष्ठान करता करता एक घटका झाली. अंबरीशाने आपला व्रतभंग होऊ नये म्हणून वेळेच्या आत तीर्थप्राशन करून उपवास सोडला. त्याने ऋषीच्या भोजनासाठी उत्तम पक्वाने केली होती. तोच दुर्वास ऋषी आले. त्यांनी राजाच्या मुखाकडे पाहिले व म्हणाले, अरे दुरात्मा, अतिथीला न घेताच भोजन केलेस काय? ऋषी शाप देणार तेवढ्यात अंबरीशाने विष्णूचे स्मरण केले. पारायण हा भक्तवत्सल आहे, तो याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील. तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला. नारायण हा भक्तवत्सल आहे, तो अंबरीशाचे रक्षण करण्यासाठी धावून आला. दुर्वासांनी अंबरीशाला शाप दिला, तुला प्रत्येक योनीत याप्रमाणे जन्म घ्यावे लागतील. तोच विष्णू अंबरीशाजवळ येऊन उभा राहिला. ऋषीचे वचन खोटे होणार नाही हे जाणून अंबरीशाने विष्णूचे चरण धरले. विष्णू दुर्वासांना म्हणाला, तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात, मी त्याचे रक्षण करणार. तुम्ही मलाच शाप द्यावा असे मला वाटत. ज्ञानी लोकात श्रेष्ठ लोक पृथ्वीवर युगानुयुगे तप करतात, पण भूलोकी हरिचरणांची भेट दुर्लभ आहे. हा विष्णू शापाच्या निमित्तानं लक्ष्मीसहित अवतार घेईल व भक्तांचा उद्धार करेल. या हेतूने त्यांनी विष्णूला शाप दिला. तू भूलोकी अनेक स्थानी अवतार घेऊन जन्मावेस. तुझे 10 अवतार प्रसिद्ध होतील. जगतपिता विष्णू याने आपल्या पुढील कार्यावर लक्ष ठेवून अशा प्रकारे शाप स्वीकारला. महाभारतात त्या दशावतारांची कथा, विष्णूंच्या अनंत स्वरूपांची कथा विस्ताराने दिलेली आहे. अध्याय 3चा सारांश अशा प्रकारे आहे की दुर्वास ऋषी ज्ञानी खरे, पण त्यांचा क्रोधी स्वभाव बदलला नाही. विश्वामित्रही असेच रागीट होते. ज्ञानी माणसांचाही प्रकृती स्वभाव बदलत नसतो. ज्ञान्यांची मनोभूमिका प्रकृतीच्या पलीकडील असते. ते लक्षात घेऊन त्यांच्या स्वभावदोषांकडे दुर्लक्ष करून जे त्यांची सेवा करतात त्यांच्यावर त्या गुरूंचा व परमेश्वराचाही अनुग्रह होतो. इतकेच नव्हे तर ज्ञानी मनुष्याच्या वरकरणी क्रोधातूनही ते अनुग्रह करीत असतात. दुर्वासांच्या शाप देण्यामागील जगाच्या हिताचा विचार लक्षात घेतला तर हे स्पष्ट होते. आत्मज्ञान झाले तरी देहपात होईपर्यंत देह स्वभाव जात नाही. ज्ञानामुळे देह व देहाचे विकार हे मिथ्या आहेत असा निश्चय होतो, पण त्याचा निःशेष त्याग देहपाताबरोबरच होत असतो. अवतार प्रक्रिया मोठी रहस्यमय असते. तिचा पूर्ण तपशील व स्पष्टीकरण सहसा कोणाला कळत नसते. आपण अवतार कसा घेतो, केव्हा घेतो ते भगवंताने गीतेत अनेक ठिकाणी विविध तपशिलासह सांगितले आहे. त्यात परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या श्लोकात अवताराचे हेतू सांगितले आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत व अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम या श्लोकात
परिस्थितीची गरज केव्हा असते हे सांगितले आहे. अंबरीश व अंबऋषी अशी 2 नावे ग्रंथात आढळतात. हा मनूचा नातू क्षत्रिय राजा होता. द्विज म्हणजे मौजी बंधनाचे संस्कार असणारे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य. म्हणूनच गुरुचरित्रात अंबरीषाला द्विज म्हटले आहे. अध्याय 3चा मराठी अनुवाद कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.